श्री मलंग मच्छिंद्रनाथांना नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवराय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. उपस्थित आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व विद्यार्थी वर्ग, त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, तेजोमय युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे मला वाटतं हे 6वं वर्ष आहे, 9वं वर्ष आहे. सातत्याने मला वाटतं मी दरवर्षी येतो गेल्या 9 वर्षापासून. बघा, दिवस रात्र जे आपल्यासाठी कष्ट करतात. आपला हा जो विभाग आहे हा शेतकऱ्यांचा, कामगारांचा विभाग आहे. त्यामुळे आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहात आणि कामगारांची मुलं आहात. आणि आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या मलंगगड परिसराचं नाव घडतं, महाराष्ट्राचं नाव घडतं. कालांतराने जेव्हा आपण उंच शिखर गाठाल, जसं दुर्वेश फुलोरेने आज या ठिकाणी त्याचा सन्मान मिळवला, या ठिकाणी नॅशनल लेवलला त्याची ढोक्या शाळेतला येतो आणि त्याने गावाचं आणि समाजाचं नाव त्याने लौकिक केलं आणि शाळेचं सुद्धा. या ठिकाणी आवर्जून सांगेल तुम्हाला मी की आपण या ठिकाणी आत्मशिस्त, सामाजिक कार्य, त्याचप्रमाणे देशभक्तीचे गुण या 3 दिवसामधून आपण प्राप्त केलेलं आहे. आज शालेय जीवनाचं जर तुमच्याकडे पाहिलं तर मला जसं आत्ता ज्यांनी मॅडमने आत्ता सांगितलं की आम्हालासुद्धा तुमच्यामधून आमचं शिक्षण आम्ही घेतलेलं आम्हाला दिवस आठवले. मी शाळेत असताना शेवटच्या बेंचवर बसायचो आणि तुम्हाला सांगतो की जेव्हा पण शिक्षक लोक प्रश्न विचारायचे, म्हणजे माझ्या जीवनामधला पण एक तुम्हाला किस्सा सांगतोय की काही विद्यार्थ्याला प्रश्न विचारल्यानंतर ते प्रश्न पूर्ण व्हायच्या अगोदर हात वरती करतात. तेव्हा मला एवढा राग यायचा, अरे प्रश्न तर होते. आणि जेव्हा शिक्षक आमच्यासारख्यांना उभं करायचे, ज्यांनी हात वरती केलं त्यांना उभं करायचे नाही, आमच्यासारख्याला उभं केलं, मला उभं केलं, प्रश्नाचं उत्तर विचारलं, येत नव्हतं, 2 छड्या मारल्या, बसलो. दुसऱ्या दिवशी परत प्रश्नाचा छडा शिक्षक लावायचे आणि मी नेहमीप्रमाणे माझं गुणधर्म चेंज केला. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येतो त्यांनी पण हातवरती केला आणि मी पण हातवरती केला आणि नेमका शिक्षकांनी परत मलाच उभं केलं. मला बोलले सांग. मी बोललो सर नाही येते. मग तू हातवरती का केला? मी बोललो तुम्ही जे हातवरती करतात त्यांना प्रश्नाचं उत्तर विचारतच नाही. मला परत शाळेच्या बाहेर काढलं आणि अंगठे धरून 2 तास शिक्षा दिली. पण मित्रांनो, त्या शिक्षा दिल्यानंतर ना मी पाठांतर करू लागलो. शिक्षकांना तुम्हाला सांगतो की प्रत्येक शिक्षकाला वाटत असतं की सविताला मराठी सब्जेक्टमध्ये कमी मार्क येतात, रोहितला गणिताचा पेपर नीट लिहिता येत नाही. शिक्षकांना सुद्धा तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं गुणधर्म माहिती असतो आणि ते नेहमी चिंतेत असतात की आमचा हा विद्यार्थी या सब्जेक्टमध्ये चांगला परफॉर्मन्स द्यावा. पण मित्रांनो, काळ बदलतोय प्रत्येक गोष्टीमध्ये. आता तुम्हाला सांगतो की आपण अनेक गोष्टी बघतोय. पूर्वी शेतकरी अनेक बिगारी मेस्त्री काम करायचे, त्याच्यानंतर ते खोदकाम करणारे जे बिगारी कमी झाले, कुदळ कमी झाले आणि JCP आला, साहित्य येत गेले. आज एवढी स्पर्धा चालू की रोबोट आलाय, माहिती आहे ना? रोबोट आलाय, माहिती आहे ना? तो रोबोट कोणाची कामं करतो? आपली कामं करतोय. मग आपण प्रत्येक क्षेत्र बदली केला पाहिजे. आपले हात बळकट शिक्षणाच्या माध्यमातून केले पाहिजे. तुम्हाला सांगतो, एक मराठवाड्यातला एक विद्यार्थी मुंबईला आला शिक्षणासाठी. त्याने शूटिंग पाहिली, शाहरुख खान पाहिलं
अनेक हिरोज बघितले, त्याला आवडता शाहरुख खान, पण तो शाहरुख खानपर्यंत पोचू शकला नाही. त्याच्यानंतर त्याने ताजमहल हॉटेल पाहिलं. तो ताजमहल हॉटेलमध्ये आतमध्ये जायची इच्छा असताना त्याला काही सिक्युरिटी गार्डने अडवलं, त्याला जाऊ दिलं नाही. पण तो जिद्दीने शिक्षण घेत गेला आणि एक वेळ असा आला की तो शाहरुख खान त्याची वाट बघत 2 तास त्याच्या कॅबिनच्या बाहेर बसला होता. आणि ते ताजमहल हॉटेलवाले त्याला आग्रह करायला लागले की तुम्ही आमच्या हॉटेलला एकदा तरी व्हिजिट द्या. त्याचं नाव आहे विश्वास नागरे पाटील, माहिती आहे ना. म्हणजे शिक्षणामध्ये किती बळ आहे बघा. शिक्षण घेतलं तर आपण काही करू शकतो, कोणतीही उंची गाठू शकतो. आज या ठिकाणी तुम्हाला शालेय परीक्षेच्या अगोदरच आपल्याला हा सराव आणि आपल्याला मोटिवेट करण्याचा हा पर्याय या ठिकाणी तेजोमय युवा प्रतिष्ठानने दिला आहे. मला वाटतं अशी संधी या जिल्ह्यामध्ये तरी या मलंगड क्षेत्रामध्ये दिलेली आहे. त्यामुळे यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. आपण प्रत्येक वेळी हे सजलेलं स्टेज बघतोय, या ठिकाणी मंडप बघतोय, आपल्या सगळ्यांना नाश्त्याची सोय केलेली आहे, आपल्याला शालेय शिक्षणासाठी अनेक वस्तू या ठिकाणी त्या लोकांनी दिलेल्या आहेत. हे आपल्याला इझिली भेटतं, पण त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत आपल्याला दिसत नसते. आणि गेले 9 वर्ष सातत्याने हा उपक्रम चालवायचा म्हटलं तर हे शक्य नाही आहे. पण त्यांनी ते शक्य करून दाखवले, फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी. आपल्या ग्रामीण भागामध्ये कोणताही विद्यार्थी मागं राहता कामा नये. आपल्या या ग्रामीण भागामधले विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये कसे पुढे जातील आणि आपलं स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करतील, हा कटाकश त्यांचा या माध्यमातून कळून येतो आहे. त्यामुळे मी या ठिकाणी तेजोमय युवा प्रतिष्ठानचं खरोखर कौतुक करतो आणि धन्यवाद देतो. मित्रांनो, जाता जाता एवढंच म्हणेल, आता मगाशी त्या मुलीने चांगलं गाणं म्हटलं, महाराष्ट्रावरती शिवाजी महाराजांवरती गाणं म्हटलं. मी त्या मुलीचं कौतुक करतो, या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. ही सुरुवात मला वाटतं प्रत्येकाची सुरुवात ही ठेच लागून आणि खडतड रस्त्यावरनं होत असते. आपलीसुद्धा सुरुवात या ठिकाणी खडतर रस्ता पण नाही आणि आपल्याला ठेच लागण्याचा काही संभावना नाही आहे. कारण आपले हात पकडून ही तेजोमय संस्था पुढे चालली. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हे शिक्षक लाभलेले आहेत. त्यामुळे आपला रस्ता पूर्ण प्लेन आहे. या रस्त्यावरनं आपल्याला जलदगतीने जायचं आहे आणि आपलं आयुष्य, आपलं भवितव्य घडवायचं आहे. एवढंच या ठिकाणी म्हणेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद दादा. अतिशय अमूल्य अशा वाणीतून